रामकृष्ण हरी. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं बनवणार आहे अगदी भन्नाट एक डिश बनवणार आहे. हे बघा, इथं मी बाजरीचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या, जिरी घेतली, हावरी तीळ घेतलेलं आहे, लसूण घेतलं 1 वाटी आणि कोथिंबीर बी घेणार आहे. पण आता तुम्ही ओळखलीच असेल मी काय बनवणार आहे. पण पीठ मात्र बाजरीचं घेतलं आहे बरं का. इथं छानपैकी कोथिंबीर धुवून चिरून अगदी मस्त घेतलेली आहे. पूर्ण पाणी निथळून वगैरे घेतलेली आहे बघा. आणि एका गमिल्यात कोथिंबीर संपूर्ण मी काढून टाकलेली आहे. त्याच्यात टाकली बघा. आता मी त्याच्यात टाकणार आहे, आपण जे वाटण काढलं होतं ते वाटण आपण त्याच्यात टाकून देऊया. अगदी पुसून टाकायचं बघा, वाया अजिबात घालवायचं नाही. कारण की एक मिरची जर नसली तरी आपला प्रॉब्लेम होतो, तरी आपल्याला बसायला लागतं. त्याच्यामुळं अजिबात असं वाया घालवायचं नाही. आता इथं मी बाजरीचं पीठ घेतलं आहे. आता हे बाजरीचं पीठ मी त्या कोथिंबीरमध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं 1 वाटी घेतली, पण तेवढं काय पीठ लागणार नाही आहे बरं का. आणि इथं आपल्या घरातले हवे तेवढे मी थोडे थोडे मसाले टाकणार आहे. मटण मसाला, हळद, थोडासा गोडा मसाला, संडे मसाला असं हे टाकणार आहे. दुसरा तिखट मसाला नाही टाकणार मी बघा, कारण की मिरची वाटून घातलेली आहे आपण त्याला. आणि एवढी चवदार अप्रतिम अशी ही डिश होती, एवढी छान होती बघा. तुम्ही नक्कीच खाल्ल्यावर म्हणसान वा काय डिश झालेली आहे. इथं आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते. मीठ बी अगदी बेतानीच टाकायचं, आपल्याला लागतंय तेवढंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. आता मी हे पूर्ण मिक्स करून घेते बघा. आणि कसं आहे, पाणी लागलं तर थोडं थोडंच टाकायचं. म्हणजे आता एवढं पाणी नाही लागणार, पण थोडंसं लागणार आहे. पण मी थोडंसं पाणी ते कसं टाकणार आहे, आपलं जे मिक्सरचं भांडं आहे तेच धुवून टाकणार आहे. म्हणजे कसं आहे, एकही मिरचीचा कण वाया जाणार नाही आहे. अजून थोडंसं पीठ घेते, कारण की कोथिंबीर थोडी जास्त आहे त्याच्यामुळे थोडंसं पीठ. आणि कसं आहे, जास्त बी पीठ घालायचं नाही, अगदी मापातच घालायचं बरं का. इथं बनवणार आहे आपण कोथिंबीरीची वडी. आता कसं आहे, आत्ता जी पिढी चाललेली आहे, बाजरीचं पीठ घालून वड्या बनवीत नाही. आत्ताच्या पिढी बेसन पीठ, कुठं तांदळाचं पीठ असं टाकतात. पण तुम्हाला सांगू का, जुनी लोक कायम कोथिंबीरीच्या वडीला बाजरीचंच पीठ असायचं बरं का. आणि बाजरीचं पीठ खूप म्हणजे खूप सुंदर वडी होती ही. कारण की ही वडी खाल्ली की जुने दिवस आठवतात. कारण की आम्ही बी खाल्लेली आहे, त्याच्यामुळं ते जुने दिवस आठवतात. आणि खरंच खूप छान वडी होती ही, अगदी अप्रतिम होती. एवढंच का, पहिली कसं आहे, हावरी तीळ नव्हतं एवढं, म्हणजे लावीत नव्हती. आपल्या साध्या सोप्या अगदी तव्यात उलथ्या पालथ्या वड्या करायच्या. पण आता जास्त तेलात चांगल्या भरपूर तळून घेतात. पण त्या वड्यांना खरंच खूप चव होती बरं का मैत्रिणींनो. आणि मी बी तुम्हाला अगदी तशाच वड्या दाखवणार आहे. ह्या बाजरीच्या पिठाच्या वड्या तुम्ही एकदा करून तर पहा आणि खाऊन पहा. हे बघा, ह्या ताटावर मी पूर्ण हावरी तीळ ओतून घेते. आणि हावरी तीळ म्हणजे शरीराला खूप चांगलं आहे, ऑक्सिजन लेवलसुद्धा ते वाढवतं. असे हे तिळाचे बरेच गुणधर्म आहे. आणि हावरी तीळ हे खावा. आता अगदी छान पद्धतीने मी त्याच्या वळकुट्या करून घेते बघा. तुम्हाला किती जाड लागतात, किती पातळ लागतात, त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा बरं का. खूप छान व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ तर छान आहेच, पण वडी बी त्याच्यापेक्षा छान आहेत बरं का. आणि अशी वडी खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला बी तुमचे जुने काळ
आजी वगैरे कुणीही करीत असन नक्कीच त्यांच्या हाताची चव लागन आणि आठवण बी येईन. आता इथं आपण संपूर्ण ह्या वड्या करून घेऊया. अगदी 4 वळकुट्या होतील एवढ्या भरपूर झाल्या. हे बघा अशा मी त्या ताटात ठेवणार आहे आणि पुन्हाही चाळणीत ठेवणार आहे, कारण की आपल्याला संपूर्ण हवरी तीळ लागन. आता राहिला आहे उगाच थोडासा गोळा. चला आता मग एक त्याची बनवून टाकूया. आणि ह्या वड्या आहे ना, अगदी 8 काय 10-12 दिवससुद्धा राहणार, काही फरक पडत नाही आणि खराब तर अजिबात नाही होणार. एवढ्या अप्रतिम ह्या वड्या लागतात बघा, खूप छान. हे बघा असं मस्तपैकी टाकलं आहे ना हवरी तीळ, एकदम छान. हे बघा वड्या तर आपल्या तयार झाल्यात. आता मी इथं कढईत पाणी ठेवलेलं आहे. कढईत मी 1-1.5 तांब्या पाणी ठेवलं आहे. पाणी अगदी छान गरम झालं आहे. आता चाळण त्याच्यावर ठेवलेली आहे बघा. आता 1 मिनटात 5 मिनटात त्याला उकळी येईल. आता मी या चाळणीत मस्तपैकी वड्या बसवते. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने वड्या ठेवायच्यात त्याच्यात. हे बघा अशा पद्धतीने अगदी मस्तपैकी. आता एक राहिली, तिला कशी बसवायची, तिला बी बसवायची बरोबर जागा थोडीशी आहे. हे बघा अशा पद्धतीने मी त्या वड्या बसवल्यात. अगदी या 4 वळकुट्या अगदी भरपूर झाल्या. आणि आता आपण झाकण ठेवूया. 10-15 मिनटं आपण ह्या वड्या वाफळून घेऊया बघा. आणि एवढ्या छान होतात ना वड्या, खूपच छान. वड्या वाफळून झाल्यात आपल्या बघा. बघा किती छान दिसतात, रंग बी खूप छान दिसतोय. आता आपल्याला ह्या वड्या काढून साईडला ठेवायचं थंड होण्यासाठी. तोपर्यंत मी इकडं कढईत तेल ओतून घेते बघा. वड्या बी आपल्या थंड होतील. आता तेल तापस तोपर्यंत वड्या थंड होतील. आणि तेलही तापन, वड्या थंड झाल्या की आता पाहूया आपण वड्या आपल्या थंड झाल्यात का काय. वड्या अगदी मस्त थंड झाल्यात आणि कडक बी झाल्यात. हे बघा. आणि सहज, चाळणीला काय मी तेल वगैरे लावलं नाही तरी त्या सहज निघतात. आता मी त्या चिरून घेते बघा. अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायच्यात त्या वड्या. हे बघा मस्त चिरलेल्या आहेत. आणि तेलही आपलं तापलेलं आहे. हे बघा मस्त तेल तापलेलं आहे. आता मी वड्या ह्या सोडून देते. चला आता वड्या मी पूर्ण ह्या सोडून घेते बघा. अगदी तेल बी कडक तापले आणि वड्या बी छान परततात. अगदी जेवढ्या बसतील तेवढ्याच मी टाकणार आहे त्याच्यात वड्या त्या. हे बघा आता आपण त्या वड्यांना पलटी मारून घेऊया. आणि अगदी कुरकुरीत अशा लागतात त्या वड्या. एवढ्या सुंदर अप्रतिम होतात, खूप छान. आणि कोथिंबिरीची वडी म्हणलं तर सगळ्यांच्याच आवडीची बरं का ही कोथिंबिरीची वडी. वडी म्हणलं की कोणत्याही प्रकारची करता येते. पण तुम्ही जर म्हणले ना कोणत्याही प्रकारची नाही, पण बाजरीच्या पिठाची चव काय त्याला येणार नाही. अशी वडी होती अप्रतिम बाजरीच्या पिठाने. आणि जुन्या आठवणी ताज्या होतात. आता संपूर्ण मैत्रिणी ह्या वड्या आपल्या बघा अगदी अर्ध्या अर्ध्या भाजल्यात आणि कलर बी एवढा छान आला आहे, खूप छान आला आहे बघा. आता आपण ह्या वड्या काढून घेऊया बघा. छान अगदी परतल्यात, खमंग परतल्यात बघा.
आणि मी तुम्हाला आता थोड्याच वड्या दाखवणार आहे आणि बाकीच्या नंतर तळणार आहे बघा. कारण की नंतर तळल्या तरी काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे आता फक्त तुम्हाला दाखवायपुरत्या थोड्याशा तळणार आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा, शेजारची बेल घंटी दाबा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून कसं वाटते ते बी मला नक्कीच सांगा. समजा तुम्ही अशा वड्या खाल्ल्यात का ते बी सांगा, खाल्ल्या असल्या तर. हे बघा आता दुसऱ्या बी मी काढून घेतलेल्या आहेत. बघा किती छान कलर दिसतोय. आता थोडेच राहिल्यात त्या बी संपूर्ण मी टाकून देते बघा. म्हणजे आपल्या संपूर्ण वड्यात आणि तेल हे अजिबात एवढं वाया जात नाही. आणि तेल पकडत नाही एवढं. सांगा बरं कशा झाल्यात माझ्या वड्या, आवडल्या का तुम्हाला? चला मग उद्या भेटूया. बाय.